महाराष्ट्राची 5 टप्प्यातली लोकसभा निवडणूक अखेर पार पडली। 20 मे रोजी उर्वरित 13 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं आणि आता सर्वांना 4 जूनचे वेध लागले। यंदा 6 ते 7 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे सगळीकडे निकालाच्या दिवशी टफ फाईट पाहायला मिळणार आहे, एवढं नक्की। राज्यातल्या 48 मतदारसंघांनी मतदानाचा हक्क बजावला, पण यामध्ये एका मतदारसंघात सर्वात जास्त मतदान झालं, ज्यामुळे सगळेच हैराण झाले। कुणीही कधीच विचार केला नव्हता की इतक्या दुर्मिळ आणि नक्षलवादी भागात इतकं मतदान होईल। तो मतदारसंघ म्हणजे गडचिरोली चिमूर। राज्यात शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात यंदा मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं पाहायला मिळालं। राज्याची हीच मतदानाची आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात सर्वाधिक 63.71% मतदान झालं। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 62.71% मतदान झालं। तिसऱ्या टप्प्यात पुन्हा मतदानाची टक्केवारी वाढली आणि ती 63.55% इतकी पोहोचली। चौथ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरून ती 59.64% आली। मात्र शेवटच्या टप्प्यात ही टक्केवारी आणखी घसरली आणि पोहोचली 54.33%। महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या टप्प्यात मुंबईसारख्या प्रतिष्ठित भागात सुद्धा इतकं कमी मतदान झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान गडचिरोली चिमूरचं मतदान पहिल्या टप्प्यातच झालं। इथून सर्वाधिक म्हणजे 71.88% मतदानाची नोंद करण्यात आली। विशेष म्हणजे पुढच्या 4ही टप्प्यांमध्ये एकाही मतदारसंघाला हा टक्का पार करता आला नाही। गडचिरोली हा नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील भाग, मात्र तरीही इथली जनता मतदान करण्यासाठी पुढे आली। यातून शहरी भागातील मतदारांनी खरंच काहीतरी शिकण्यासारखं आहे। गडचिरोली चिमूर नंतर कोल्हापूरमध्ये 71.59% मतदान करण्यात आलं। मतदानाच्या बाबतीत महाराष्ट्रातील टॉप 10 मतदारसंघ पाहायचे झाले तर गडचिरोली चिमूर 71.88%, कोल्हापूर 71.59%, हातकणंगले 71.11%, नंदुरबार 70.68%, बीड 70.92%, जालना 69.14%, चंद्रपूर 67.55%, भंडारा गोंदिया 67.4%, अहमदनगर 66.16%, वर्धा 64.85% असं एकंदरीत मतदान झालंय। पण देशपातळीवर पाहायचं झालं तर यंदा महाराष्ट्राचं एकूणच मतदान निराशाजनक झालंय। 2019च्या आकडेवारीसोबत तुलना करायची झाल्यास महाराष्ट्रात 2019 साली 55.67% मतदान झालं होतं, पण आता मात्र 54.33% इतकंच मतदान झालंय। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचं राजकारण थोडं बदललेलं पाहायला मिळालं। पक्षांमधली ताटातूट, पक्षांतर, एकाच पक्षाचे 2-2 गट, सरकार आणि विरोधकांमध्ये होणारी वैयक्तिक शेरेबाजी या सर्वांमुळे राजकारणावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आणि याचाच प्रभाव मतांच्या टक्केवारीवर पडला असं राजकीय विश्लेषक सांगतात। पुरोगामी राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राने गेल्या 1.5 वर्षात अभूतपूर्व कोलांट्या उड्या बघितल्या। त्यानंतरही राज्यात जे काही सुरू आहे ते पाहता संतांनी बौद्धिक मशागत केलेलं हे राज्य पुरोगामी ही आपली प्रतिमा आपणच पुसून टाकतं की काय अशी भीती निर्माण व्हायला लागली। त्यामुळे आता येणारा 4 जूनचा दिवस केवळ देशाचंच नाही तर आपल्या महाराष्ट्राचं भवितव्य सुद्धा घडवणार आहे। राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।